आज फक्त आपला ट्रॅव्हलिंगचाच प्रवास आहे. आपली चेन्नईवरून फ्लाईट आहे, उद्या आहे म्हणजे ती. तर आज फक्त एकच ठिकाण आहे फिरायचा, तो पण लांबच आहे. आज ट्रॅव्हलिंगच चालू आहे, 6-7 घंट्याची ट्रॅव्हलिंग आहे. आता जेवण्यासाठी थांबलो होतो, आता परत आपला प्रवास स्टार्ट होईल आणि महाबलीपुरमला जायचं आहे आपल्याला. तिकडे पण बीच आहे, पण पाणी आज कंटिन्यू आहे इकडे. तर चला चला, आज संडे तर सगळ्यांचं स्पेशल जेवण नॉनव्हेज. अर्ध्यांचा खाऊन झालेलं, अजून ऑर्डर पेंडिंग आहे. इकडे आम्ही तंदुरी वगैरे मागवले. आमचा बिर्याणी आली ती एकदम थंडी आहे, ती आम्ही रिटर्न पाठवले. गरम करा द्या गॅसवर. दिलेली आम्ही ती. यांची तर अजून ऑर्डर पेंडिंग आहे. यावी तर अजून काय चटणी खाऊन त्यांचं चाललंय. आत्ता ऑर्डर आले त्यांच्या, आत्ता सगळ्यांचा खाऊन झाल्यावर. फ्रान्सीसाठी फक्त राईस व्हेज. फ्रान्सी दुसरा काय खात नाही, खाते सगळा, पण तिला दिलेलं आहे पनीर आणि राईस. यान्वीस फक्त भाजी मागवलेली आहे पनीरची, बाकी सगळ्यांचा नॉनव्हेजच. हे जेव लवकर नाही तर मारील. खा लवकर. हां, आऊसा तोंड करते. फ्रान्सी तुला काय काय आईस्क्रीम आईस्क्रीम ठेव 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 तेन परत ठेव. बघा पाणी कंटिन्यूच आहे तिकडे, पुढे पण पाणी आहे अजून. थांबला तर बरंच होईल आपल्याला फिरण्यासाठी. तर बघत राहा लॉग. चला कनेक्ट राहा लॉगमध्ये. लॉगला लाईक नसेल केलं तर तोपर्यंत लाईक करा. लाईक कमी येतात थोडे. यांची खूप मस्ती चालली आहे मागे. मस्ती बघायला आलो होतो, नीट बसून पण देत नाही बघा. इसको शांत किया जाए. हॅलो, तर बघा आमचा दयाने घेतली नवीन क्रेन. डान्स कर, डान्स नाच लवकर. चला, काल रात्री इथे महाबलीपुरमला स्टे होता आपला. महाबलीपुरम इथे बीचचा स्पॉट आहे इथे चेन्नई जवळच. आणि नंतर आपली चेन्नईवरून फ्लाईट आहे, म्हणून थोड्याच अंतरावर आहे. नंतर आपली 2 वाजता फ्लाईट असते. तर आता चाललो बीचवर. सकाळीच आपला नेहमीचा टाईम असतो निघायचा 7-8 वाजता. सध्या चाललो आता बीचवर. बघत राहा लॉग. चला, इथे बीच जवळच टेम्पल आहे, सी शोर टेम्पल म्हणून. आणि टेम्पलच्या आसपास पूर्ण बीच आहे दोन्ही साईडला, मागून पुढून. का टेम्पल बघा. बीचच्या जवळ चाललो आता. मम्मी पप्पा असं तिकडे गेले बघा. नशीब पाऊस नाही, एका साईडला पाणी पडते त्या साईडला. बाकी इथे तर ऊन पण आला आता. हे बघा चला, तिथे बीचवर जाऊन आलो. लगेच हॉटेल जवळ एक प्लेस आहे, ती प्लेस बघण्यासाठी आलो. मस्त आहे प्लेस.
जी आणि विमानात आता आतमध्ये आपली आपण घेऊन जाऊ ती 7 बस किलो. निघालेली आहे तर एअरपोर्टला मला असं वाटलं जाण्यासाठी. की माझं वजन जास्त तर होते आता तर विमानात जी लेट bag फ्लाईट आहे त्याच्यामध्ये थोडी. जास्त सामान ठेवायचं. बघू कसं काय होतं. 7 बीचवर गेलो तर खूप चांगलं वाटलं. थँक्यू. थँक्यू. पुन्हा सांगायचं ना. चला तर आपली ट्रिप कशी झाली आपण सर्वांना विचारूया. तुम्हाला कसं वाटला फिरून? ही ट्रिप जाम छान झाली आणि जोरात बोला. एन्जॉय केला आम्ही. खूप छान झाली. खूप छान मंदिरे वगैरे कधी बघितली नसतील अशी मंदिरे बघितली. साऊथची मंदिर आपण खूप बघितली या ट्रिप मध्ये. तुम्ही काय बोलणार? एक अशी ट्रिप झाली. या ट्रिप मध्ये जेवढा आनंद घ्यायचा तेवढा घेतलाय. अजून अशी ट्रिप पुन्हा व्हावी हीच जिथे भावना आमची इच्छा आहे. फुल एन्जॉय केला मी. तुम्ही काय बोलणार नानी? चांगला वाटला? खूप मजा आली. मस्त वाटलं. खूप देवस्थान चांगला झाला. तुम्ही काय बोलणार? युवा वर्ल्डच्या बरोबर ही माझी तिसरी ट्रिप आहे. तर या ट्रिपमध्ये मला खूप मजा आली. आणि फर्स्ट टाइम मी रामेश्वर आणि मदुराई ही ट्रिप केली आणि खूप मजा आली. नमस्कार. आज यू आर हॉलिडेज बरोबर आम्ही जी 8 दिवसाची एन्जॉयमेंट केली. खरोखर 8 दिवस कसे गेले वाटलेच नाही. रामेश्वर, मदुराई आणि आता बरेच स्पॉट बघितले 8 दिवसामध्ये. आणि फॅमिलीबरोबर जी एन्जॉय केली त्याची किंमत आम्ही मोजूच शकत नाही. आणि आमची एकच इच्छा आहे तुम्ही पण असेच फिरत राहा, एन्जॉय करत राहा. सर्व विशेष करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. तुम्हाला कसं वाटलं फिरून? मस्त वाटला. खूप मजा केली. काय नाचलो. अडचण वगैरे प्रॉब्लेम वगैरे काय नाही ना? काय नाही आला. वहिनीचा पोराला सांभाळून गेला असेल टाइम वाटते मला तर. काय मी मला बोल. याला सगळे सांभाळलेलं आहे. ह्यो आम्हाला नुसतं बाकी तुम्हाला disturb मजा आली का? करतो. नाही नाही. एवढीच आम्ही पोरं होतो. यो डिवाइन. काका काय बोलणार का? मी बोलतो. ओके. तुम्ही काय बोलणार? चांगला वाटला फिरून तुम्हाला? तुम्ही काय बोलणार? इनक्रेडिबल पिकनिक. आणि या पिकनिकचे आमचे सगळे ग्रुपचे मेंबर हे थँक्यू. आमचे सदैव लक्षात राहतील. थँक्स टू युअर हॉलिडेज. तिने आम्हाला चांगली व्यवस्था दिली आणि नवीन ओळख झाली. तर मम्मी पप्पाला विचारू कसं वाटलं फिरून? एकदम चांगली ट्रिप झालेली आहे. मम्मीने खूप साड्या घेतल्या आहेत. मम्मी काय बोलत नाही. आणि दीदी पण प्रांची झोपलेत. आम्ही पण खूप एन्जॉय केला. चला लॉग कंटिन्यू करू आपण आता एअरपोर्टला गेल्यावर. चेन्नईच्या एअरपोर्टला पोहोचलेलो आहे. आधीच 2 तास लवकर आलेलो आहे आणि फ्लाईट त्याच्यात 2 तास लेट. जवळजवळ 3-4 तासचा टाईमपास होणार आहे इथे. फ्लाईटचा असंच असतो. बघा एवढा लगेज आमचा. बॅगा एवढ्या 4 जणांच्या. फ्रान्सी चला आपला बोर्डिंगचा टाइम झालेला आहे. केवढा टाइम लागते अजून तर. बघा सगळ्यांचा लंच चालू आहे. चला खाऊ फटाफट. लेट फ्लाईट अशी पण लेटच आहे आपली. अजून पण 1-1.5 तास आहे फ्लाईटला आपल्या. बाकी ते वेटिंगसाठी बसलेले असतील मध्ये कुठे. स्प्रेड आहेत सगळी इकडे तिकडे गेल्यात टाइमपास करायचा म्हणून. चला आपली फ्लाईट आलेली आहे. आता तिकडून आपली गेट पुढे आपला तिथून एंट्री करू आपण. चार्जर यो माहीत नाही कोणचा.
चार्जिंगला लावून बसलो होतं कधीपासून. तू बसले कधी प्लेन मध्ये? हो ते फर्स्ट टाइम आहे हिचा. नाही आपली झाली. तो बघ विमान चालला आपला प्रांशी. रूम रूम नाही विमान कुठे रूम? झूम विमान झूम. बघा कसं विमान विमान कसं उडते. रूम. चला जाऊ आता प्लेन मध्ये. तिकीट झालेलं आपलं चेक. विंडो सीट भेटली पाहिजे नाही तेव्हाच जरा बरं वाटेल. कोणाची ना कोणाची भेटलेलच बघू. चला काय काय कुठे आलो आपण? विमानात ना. चला 4:30 वाजले. फ्लाईट खूपच लेट झाली आहे आणि मुंबईला पोहोचायला 2 तास लागतील इथून. चला बघूया. चला विमान उडण्यासाठी रेडी आहे. स्टार्ट झालेले आहे प्लेन. प्रांशी झोपलेले आहे ते एक बरा झाला. एकदम पालण्यात बसल्यासारखं वाटते. चलो उड़ान भर ली हमने. चला तर प्लेन मध्ये कॉफी घेतलेली आहे. मी आणि मम्मी कॉफी घेतलेली. चला लँड झालेलं आहे. इच्छी मस्ती. मुंबईला लँड झालो. कोण आहे कोण आहे? विमान कुठे? विमान विमान कुठे आहे? दाखव. चला आलो विमानाच्या बाहेर. चला बॅगा येतील आता आपल्या. बॅग साठी वेटिंग. एअरपोर्ट वरून आपल्याला बस आहे घरी जा काल्हेरपर्यंत. इथून ज्याच्या त्याने घरी जायचं. पण आपल्या एरियात पोहोचण्यासाठी बस केलेली आहे एअरपोर्ट वरून. आणि मुंबईची ट्रॅफिक बोलली तर माहीत आहे तुम्हाला.